नाशिकमधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। अटकेनंतर निदा खानला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं। यानंतर तिला ट्रान्झिट रिमांड देऊन नाशिकला आणण्यात आलंय। निदा खान गेली अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होती। फरार असलेली निदा खान अटकपूर्व जामिनाकरता प्रयत्न करत होती। कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिला आता अटक करण्यात आली आहे। आज निदा खानला नाशिक कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक झाली आणि त्यानंतर निदा खानला नाशिकमध्ये आणण्यात आलं। त्यावेळची ही दृश्य आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला उशिरा अटक करण्यात आली आणि त्यानंतर नाशिकमध्ये निदा खानला आणण्यात आलंय। हमें इसकी कोई कल्पना नहीं थी। ये घर कुछ दिन पहले जो जिनका घर था उन्होंने बेचा 1 महीना 1.5 महीना पहले। अच्छा। तो उतना हमको पता था कि उसमें लगा कि कोई रेंटल आदमी आके रह रहा होगा। अच्छा। या कोई घर देखने के लिए आ रहे या जा रहे। हाँ। तो कल मैंने खाली इतना नोटिस किया था कि कोई एक बुजुर्ग आदमी थे जो बाहर से खाने पीने का सामान लेके, जैसे दूध और शायद कुछ सामान लग रहा था। हाँ। कल वो आए थे। मैं कल जब ड्यूटी जाने से पहले मैंने बस उतना ही नोटिस किया था। अच्छा। और ये आप लोगों के आने के बाद हमें खुद पता चला कि यहाँ ऐसे ऐसे लोग रह रहे हैं। तर ज्या ठिकाणी निदा खानला अटक करण्यात आली त्या घराजवळून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिथे निदा खानला अटक करण्यात आली तिथली ही दृश्य आहेत। त्यासोबतच निदा खानला त्यानंतर नाशिकमध्ये आणण्यात आलेला आहे। आरोपी असलेली निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधनं अटक करण्यात आलेली आहे। निदा खान ही छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातील कौसर पार्क या ठिकाणी होती। या घरात निदा खान गेली 5 ते 6 दिवस राहत होती। पोलीस तिचा शोध घेत होते, मात्र ती निदा खान सापडत नव्हती। त्यानंतर तांत्रिक गोष्टींच्या आधारे म्हणजे निदा खान सोबत इथं त्यांचे आई वडील मावशी भाऊ ही सगळी मंडळी राहत होती। त्यातल्या एकाने कोणीतरी फोन सुरू केला आणि पोलिसांना अखेरचं लोकेशन मिळालं आणि त्या लोकेशनच्या माध्यमातून पोलीस इथं पोहोचले। जवळपास 24 तास पोलिसांनी या घरावर लक्ष ठेवलं। ती निदा खान असल्याचं कन्फर्म केलं आणि त्यानंतर काल संध्याकाळी पोलिसांनी या घरातून निदा खानला अटक केली। महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तिला अटक करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनी पूर्णतः गोपनीयता पाळली होती। साध्या वेशात पोलीस आले, साध्या गाड्या घेऊन आले, थेट घराजवळ आले, आत गेले, निदा खानला ताब्यात घेतलं, तिच्यासोबत असलेल्या सगळ्या लोकांना ताब्यात घेतलं आणि इथून ट्रान्झिट रिमांड घेऊन आता तिला नाशिकला पाठवण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे निदा खाननं नारेगाव भागातील कौसर पार्कच्या अगदी कोपऱ्यातलं हे घर शोधलं होतं। आपण बघतोय आजूबाजूला फारशी घरं नाही आहे, त्यामुळं कोणी फारसा त्रास इथं देऊ शकत नाही अशा पद्धतीचं चित्र आहे आणि इथंच ते गेली काही दिवस राहत असल्याचं चित्र आहे आणि अगदी जुनं असं हे घर आहे, त्यामुळं कोणाला संशयसुद्धा येऊ शकत नाही। आजूबाजूच्यांनाही फारशी ती इथं राहत असल्याची माहिती नाही। अशा पद्धतीनं निदा खानचा हा सगळा खेळ सुरू होता, मात्र पोलिसांनी अखेर तिचा शोध घेतला, तिला ताब्यात घेतलं आणि या घरातनं सगळ्यांनाच आता घेऊन गेलेले आहे। इथं राहण्यासाठी कोण मदत करत होतं असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे आणि या सगळ्यांचा शोध आता पोलीस घेत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।